कांदा लसूण मसाला हा ॲक्च्युली माझ्याच ब्रँडचा आहे. आमची एक छोटीशी फॅक्टरी आहे मसाले बनवायची, छोटी फॅक्टरी अगदी. तर त्याच्यातला हे एक प्रोडक्ट आहे. असे 4-5 प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये, जे हे साधारणपणे पुण्या मुंबईला जास्त लोक खातात इकडचा मसाला म्हणून. आणि ही फ्रेम माझ्या सगळ्यात जवळची आहे, कारण हे जस्ट लग्नाच्या बिफोर आम्ही मुंबईला गेलो होतो फर्स्ट टाईम, त्यावेळचे आहे. काय करतो आहे मी, एक प्रोजेक्टवर काम करतो आहे ज्याचं नाव आहे mymarketingguru.in वेबसाईट. आणि हे माझंच प्रोडक्ट आहे ॲक्च्युली. आणि ह्याच्यामध्ये ना बरेचसे मार्केटिंगविषयी ना कॉन्टेंट खूप भारी असणार आहे ह्याच्यात. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मला अनुभव आलेला किंवा मला कोणी सांगितलेला वगैरे अनुभव आहेत ना, तर ते ब्लॉगच्या स्वरूपात मी इथं टाकणार आहे. प्लस ह्याच्यावर ना फ्री कोर्सेस पण असणार आहेत, काही फ्री असणार आहेत, काही पेड असणार आहेत. जसं सोशल मीडिया मार्केटिंगचा कोर्स असणार आहे तो कम्प्लिटली फ्री असणार आहे, म्हणजे सुरुवातीला तरी, मग नंतर पेड करता येईल. तसे डिजिटल मार्केटिंगचा वगैरे कोर्स फ्री असेल. आणि इथं आता मी वेब डेव्हलपमेंटचा एक कोर्स आणतो आहे, तो मात्र पेड असेल. तर त्याच्यावर माझं आता काम झालं. ॲक्च्युली ह्याचं होस्टिंग वगैरे घेऊन मला जास्त 2-4 महिने झालेत, जास्तच झालेत, पण त्याच्यावर काम अजून केलं नव्हतं. पण आता मी त्याच्यावर काम करणार आहे. थोडा मेस आहे रूममध्ये, कारण अजून लावलं नाही आहे घर, सगळं नवीन घर आहे, त्याच्यामुळे अजून काहीच लावलं नाही. काम आणि घरातले प्रॉब्लेम्स. हा बोर्ड आहे ॲक्च्युली, याच्यावर मी सगळे गोल्स वगैरे लिहितो, पण सध्या काहीच लिहिलेलं नाही आहेत. बघू आता पुढं लिहीन मी. सध्या या वेबसाईट आणि असे थोडे प्रोजेक्ट आहेत, त्याच्यावर काम चाललं आहे, करतो आहे हळूहळू. आणि हे छोटंसं ऑफिस रूम आहे, मला फार आवडती ॲक्च्युली. आणि हे छोटा माझा वर्कआउट एरिया आहे. मी आता चालू केलं आहे वर्कआउट करायला, पण अजून फुल फ्लेज काय वर्कआउट चालू केलं नाही. इथं मी एक आरसा पण मागवला आहे, पण तो पण काय अजून आलेला नाही आहे. बघू आता कधी येईल तेव्हा लावेन. आता बंद आहे, मला नंतर लागले की मी चालू करतो ही स्क्रीन. हा माझा पहिला लॅपटॉप आहे, त्यामुळे मी हा पण चालू स्थितीत आहे आणि ठेवला आहे मी. ह्याच्यावर पण थोडंफार काम होतं, पण हा कम्पॅरेटिव्हली फास्टर मशीन आहे हे. ह्याच्यावर कोडिंग वगैरे फास्ट होतं आहे, किंवा लोड वगैरे व्यवस्थित होते, किंवा नवीन जे JDK वगैरे आहेत किंवा VS कोड वगैरे ते ज्याच्यामध्ये आपण कोड लिहितो, ते याच्यावर खूप जास्त चांगल्या पद्धतीने चालतं आहे ह्या मशीनवर. त्याच्यामुळं हे वापरतो मी युजली. हे पण वापरतो, पण हे कोरल ड्रॉ वगैरे लोगो वगैरे जेव्हा मी डिझाईन करतो त्यासाठी मग मी हे वापरतो. हे स्क्रीन आहे ही अशीच वापरतो मी. त्याच्यात असं काही वेगळं नाही आहे. ते याला कनेक्ट केलं की हे इथं बारकं दिसतंय ना, हे इथं फक्त मोठं दिसतंय. याच्यात दुसरं काही हे नाही आहे, वेगळं असं काही नाही आहे. पण ठीक आहे, आता तो फील यायला पाहिजे ना सॉफ्टवेअर कंपनी असल्याचा, त्यामुळे मग ते घेतलेलं आहे. बाकी असं स्पेशली ज्यांना कुणाला नको असेल ते हे घेऊ, काय नाही घेतलं तरी चालते, पण हे मशीन इम्पॉर्टंट आहे. लॅपटॉप एक चांगला असणं इम्पॉर्टंट. युजली मी तिथं पण झोपून कोड करतो किंवा काम करतो, कोड नाही काम करतो इथे झोपून मस्त असं, किंवा बसून. मला ही रूम फार आवडते. आणि मग हिच्या पलीकडे माझी बेडरूम आहे. मी दाखवीन एकदा, आत्ता सगळं अस्ताव्यस्त आहे त्यामुळं नाही दाखवत आत्ता. पण पलीकडे माझी बेडरूम आहे. इकडून गेल्यानंतर थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला. ही जी रूम आहे, इथं माझी बायको, दोन्ही मुलं इथं झोपतात. हा कॉर्नर मी ॲक्च्युली केला होता इथं सिटिंग करायसाठी, पण अजून काहीच नाही. नवीन घर आहे, अजून काहीच करत आलेलं नाही. इथनं व्ह्यू फार मस्त येतो आहे, व्ह्यू फार भारी येतो. कधीतरी करीन मी टूर जेव्हा लागेल घर तेव्हा. तिथे माझी बेडरूम आहे, ती पण अस्ताव्यस्त आहे. तर दाखवलं तर अवघड व्हायचं, सगळं पडलं तिथे. नंतर कधीतरी दाखवलं. छोटंसं वर्क फ्रॉम होम सेटअप आहे. अजून म्हणावं तसं लागलेलं नाही आहे सामान, पण बघूया, एक महिन्याभरात लावेन. आणि काम पण जरा जोर पकडेल या महिन्यात. नंतर तसं मला अल्टिमेटमच मिळालं, त्यामुळं या महिन्यापासून काम पण जोरदार. आणि मी वर्कआउट पण चालू केलं आता ह्या 2 डंबेल्सनं. 1, 2, 3, 4. काल माझा पहिला दिवस होता, आज माझा दुसरा दिवस होता. केलं आहे, बघूया, लेट्स सी. बाय. आता मला आवरायचं आहे. बाय.